अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बघा, आजच आपण सगळ्यांनी धनत्रयोदशीची पूजा मांडणी केलेली होती आणि प्रत्येक पूजा जी आहे ती पूजा आपण करतो, पण त्याची उत्तर पूजा म्हणजे त्या पूजेचं विसर्जन सुद्धा नियमांनी करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जर आपण काही गोष्टी, काही नियम पाळले नाही, काही चुका झाला तर मग त्या पूजेचं आपल्याला पूर्ण फळ मिळत नाही. तर त्यामुळे लक्षात ठेवा, कुठली पण कधी पण तुम्ही छोटी मोठी कुठली पण पूजा मांडली तर त्याची उत्तर पूजा, त्याचं विसर्जन जे आहे ते व्यवस्थित केलं गेलं पाहिजे. तर बघा, धनत्रयोदशीच्या पूजेचं विसर्जन कसं करायचं आहे, उत्तर पूजा कशी करायची आहे, याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आपल्याला या पूजेचं विसर्जन करायचं आहे. बघा महिलांनो, घाई करू नका. आपण काय करतो की लगेच आवराआवरी करायला लागतो. रात्री समजा 10-11 वाजता आपल्याला वेळ मिळाला तर आपण आवरून टाकतो पूजा. तर तसं करू नका. धनत्रयोदशीची पूजा मांडणी जी आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशीच उचलायची आहे, ठीक आहे. आणि त्यामधल्या वापरलेल्या सामग्रीचं काय करावं, म्हणजे मला आत्ताच बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहे की ताई, पूजा मांडणीमध्ये तुम्ही जो कलश दाखवलेला आहे त्या नारळाचं काय करायचं, प्रसाद म्हणून खायचा की टाकायचा, ते धान्य काय करायचं, बऱ्याचशा मला कमेंट आलेल्या आहे. तर म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मी जे काही सांगते अगदी लक्षपूर्वक आणि नीट ऐका. कोणतीही पूजा जी आहे ती उत्तर पूजेशिवाय पूर्ण होत नाही. उत्तर पूजा झाल्याशिवाय ती पूजा जी आहे ती अपूर्ण असते. तसंच पूजेनंतर ती सामग्री जी आहे तिचं विसर्जन करताना काही चुका जर झाल्या तर मग पूजेचं पूर्ण फळ मिळत नाही. त्यामुळे ती उत्तर पूजासुद्धा नीट नियमांनी होणं अगदी महत्त्वाचं आहे. उत्तर पूजा म्हणजे फार काही नसतं, अगदी काही गोष्टी नियम पाळून आपल्याला ते करायचं आहे. बघा, सगळे जे देव आपण पूजा मांडणीमध्ये मांडले होते तर त्या सगळ्या देवांना पहिले हात जोडून नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे. तसंच पूजेसमोर एकदा नाक घासून क्षमा प्रार्थना मागायची आहे. कारण पूजा करताना, सेवा करताना नकळतपणे काही जर चुका झाल्या असतील तर मला माफ करा असं मनापासून सगळ्या देवांकडे आपल्याला माफी मागायची आहे. त्यानंतर पूजेमध्ये जे काही तुम्ही गणपती बाप्पा, लक्ष्मी देवता, धन्वंतरी देवांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आपण आमच्या घरी आलात, आमच्या आवाहनाला मानून तुम्ही आमच्या घरी आगमन केलं, आम्हाला आशीर्वाद दिला, तर असाच आशीर्वाद आमच्यासोबत नेहमी असू द्या, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मागायचे आहे. आणि विसर्जन करण्याआधी सगळ्या देवांना आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे. आणि सोबत मी तुम्हाला विसर्जन मंत्र देते तर तो म्हणायचा आहे. तर विसर्जन मंत्र आहे, यातु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीं इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च. याचा अर्थ असा आहे, सर्व देव पूजेसाठी माझ्या घरी पृथ्वी तलावर आले, मी तुमची सेवा केली, तुम्ही माझ्या पूजेचा स्वीकार करा आणि परत माझ्या घरी या. आणि आत्ता तुम्ही तुमच्या स्थानी ठायी व्हा, तुमच्या स्थानी तुम्ही परत जा, असा या मंत्राचा अर्थ आहे. यानंतर तुम्हाला उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायची आहे. पूजेमधल्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला अक्षता टाकायची आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर आपले जे देव आहेत ते तुम्हाला देवाऱ्यामध्ये ठेवायचे आहे. फुलं, पानं जे पण काही आपण वापरले होते ते एक तर तुम्ही निर्माल्यात टाका किंवा तुम्ही झाडाजवळ टाकू शकता, ठीक आहे. कुठल्या पण कुंडीमध्ये वगैरे पण तुम्ही टाकू शकता. त्यानंतर धन्वंतरी देवतांचा जो फोटो आहे याबद्दल पण मला बरेच कमेंट्स आलेले आहे की ते ताई, फोटोचं नंतर काय करायचं, देवाऱ्यात ठेवायचा का? तर बघा, धन्वंतरी देवांची आपण रोज देवाऱ्यामध्ये पूजा तर करत नाही, तर तो फोटो जो आहे छान लाल वस्त्रामध्ये, नारंगी पिवळ्या वस्त्रामध्ये व्यवस्थित तो गुंडाळून आपल्याला जिथे आपण देवांचं सामान ठेवतो तिथे ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर सुपारी वगैरे जे पण काही आपण वापरलेलं असेल तर ते तुम्ही विसर्जित करू शकतात किंवा तुम्ही जर तुम्ही खाण्यासाठी कुठे वापरत असाल तर ते पण तुम्ही खाऊ शकतात. त्यानंतर जे खायची गोष्टी आहे म्हणजे अक्षता, तांदूळ, त्यानंतर जे आपण नैवेद्य अर्पण केलेला होता, नारळ, या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. त्या खाल्ल्या तर काही हरकत नाही आहे. तांदूळ वगैरे, अक्षता तुम्ही खिडकीमध्ये पक्ष्यांसाठी ठेवलं तरी चालेल, ठीक आहे, किंवा पाण्यामध्ये तुम्ही टाकलं तरी चालेल. पण नारळ वगैरे जे आहे ते आपण खाऊ शकतो, चालेल. यानंतर कलशातलं पाणी जे आहे ते घरातल्या सगळीकडे थोडं थोडं शिंपडायचं आहे. उरलेलं पाणी आपल्याला झाडांना टाकायचं आहे. आणि जे आपण धान्य दाखवलं होतं किंवा बघा, मी धनत्रयोदशीच्या पूजेच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की यामध्ये आपण आयुर्वेदिक गोष्टी म्हणजे हळद, जिरे, आवळा या गोष्टी ठेवत असतो. तर हे सगळे गोष्टी आपण नंतर वापरायचे आहे. धान्य आपल्या धान्यांमध्ये मिक्स करा. जे पण काही तुम्ही गहू, मूग वगैरे ठेवले होते तर ते तुम्ही धान्यांमध्ये मिक्स करा. खायच्या सगळ्या गोष्टी तुम्ही खाऊ शकतात प्रसाद म्हणून, ठीक आहे. तर अशा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला या पूजेचं उत्तर पूजा करायची आहे, विसर्जन करायचं आहे. मंत्र नक्की म्हणा, देवांची क्षमा प्रार्थना नक्की म्हणा. या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. कारण आपण माणूस आहे, कुठेतरी आपल्याकडून काहीतरी चूकभूल होऊन जाते, तर त्यामुळे क्षमा प्रार्थना ही एक गोष्ट जी आहे ती झालीच पाहिजे. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.